नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा की ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो तर बऱ्याचशा चुका होतात आणि एक मोठी घोडचूक आहे। ही जर घोडचूक तुमच्या लक्षात आली आणि जर ते तुम्ही आतापासूनच अवॉइड करण्याचा जर प्रयत्न केला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या कमी होतील आणि तुम्ही योग्य मार्गाने अभ्यास आहे तो करू शकणार आहे। आणि तुम्हाला हेही सांगतो की मग तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही। एकदा काय तुम्हाला तो पॅटर्न समजायला पाहिजे की नेमकं परीक्षा काय आहे। आता तेच समजून घेणार आहोत। नेमका तोच मुद्दा मी माझ्या बाजून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, राईट। तर आज तुम्हाला ते तर लक्षात येईल, पण या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की हा मी एक वर्कशॉप कंडक्ट करतोय। कधी कंडक्ट करतोय तर 14 तारखेला रात्री 9 वाजता असणार आहे। कारण काय, कारण मी प्रयत्न करतो की युट्यूबच्या माध्यमातून असे व्हिडिओज भरपूर बनवायचे आणि तुम्हाला चांगलं गाईड करण्याचं की चुका तुमच्या कशा कमी करता येईल, कसं योग्य अभ्यास करता येईल, नेमकं सिलेबस काय आहे, कसं डिकोड करायचंय या सगळ्या बाबतीत। पण हे शेवटी काही म्हटलं तरी पण वन साइडेड आहे, म्हणजे मीच बोलतोय आणि तरी पण या व्यतिरिक्त इतरांचे काही पर्सनल थोडे काही प्रत्येकाला वेगवेगळे काहीतरी डाऊट असतात ते डिस्कस करता येतात। आणि म्हणून मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्यावर तुम्हाला तुमचे डाऊट टाकायचे आहेत। एकदा काय तिथं सर्व तुमचे डाऊट आले तर मी जे कॉमन डाऊट्स आहेत ते कलेक्ट करणार, सर्व आपण गुगल मीट द्वारे डिस्कस करू। आणि तिथेही जर तुमचे काही काही डाऊट ऍड्रेस व्हायचे असतील तर डायरेक्ट माईक ऑन करून तुम्हाला तर विचारता येईल। आता हा व्हॉट्सअप ग्रुप कसा जॉईन करायचा आहे तर हा इथं कुपन कोड दिलेला आहे, तो स्कॅन करून तुम्हाला जॉईन करता येईल। अदरवाईज मग माझा नंबर आहे 8793382448, यावर मला मेसेज करा की मला जो आपला वर्कशॉपचा ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे, माझे काही डाऊट्स आहेत म्हणून। ठीक आहे, ऑल क्लिअर। वळू पुढे आणि आजच्या मुद्द्याला सुरुवात करायचं, राईट। सो जी एक मिस्टेक आहे ती एक मिस्टेक कोणती आहे तर बघा ती आहे की कन्सिडर करतो आपण की एव्हरीथिंग अंडर द सन, की आपण एक नाही युपीएससी एमपीएससीच्या फील्ड मध्ये असा मन आहे की एव्हरीथिंग अंडर, की या परीक्षेत काय विचारला जाईल, काही विचारला जाऊ शकतो। आणि म्हणून आपण काय करतो, आपण सर्वच अभ्यास करायला शकतो। मला सांगा की सर्व जो वेळ आहे, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की सर्व जो वेळ आहे खेळ आहे ना तो या वेळेचा खेळ आहे। तुम्हाला हे जर लक्षात आलं ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाही। मला मान्य आहे की या परीक्षेत त्याला काही विचारलं नाही, पण जर तुमचा हा जर ऍटिट्यूड असेल तर एका वर्षात अभ्यास होणार नाही। आता मला सांगा की तुम्हाला पोस्ट 1 किंवा 2 अटेम्प्ट मध्ये जर काढायचा आहे तर कसं काढावं लागेल, आपल्याला प्रॉपर स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे। बरं, हे तुम्हाला पटत नाही ना, मी तुम्हाला आकडे सांगतो तर लक्षात येईल। राज्यसेवा जर घेतला आपण, आता कोणासाठी पण अप्लाय करा, हे सेम राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तर चला मी एक काम करतो, 100 मार्क किंवा 100 प्रश्न असा आहे आपण असं कन्सिडर करू। राज्यसेवा तसंच ते 100 प्रश्न 200 मार्काला आहे, कंबाईन मध्ये 100 प्रश्न 100 मार्काला आहे, तर मी 100 प्रश्न असं कन्सिडर करतो। आता यापैकी जर तुम्ही खरंच जर विचार केला तर कट ऑफ किती लागतोय रे, कट ऑफ किती लागतोय तर ते लागतोय तुमचं जवळपास 50 ते 60। ठीक आहे, राज्यसेवामध्ये तर 50च्या खाली पण गेला यावर। मग मला सांगा की हे जे प्रश्न आहेत हे कसे सॉल्व्ह करता येईल। बरं, तुम्हाला ज्यांनी अभ्यास केलेला त्यांना चांगलं माहित असेल की या 100 प्रश्नांपैकी किती प्रश्न असे आहेत जे पीवायक्यूच्या आधारावर येतात। मी पीवायक्यू रिपीट होणार नाही म्हणतोय, मी पीवायक्यूच्या आधारावर ज्यांनी अभ्यास केले सिरियसली ते नक्की सांगतील तुम्हाला 70 ते 80 प्रश्न। किती, 70 ते 80। राहिले 20 ते 30 प्रश्न हे बाहेरून आले तर त्याला मान्य करू आपण आउट ऑफ द बॉक्स आहे। मुद्दा क्लिअर झालाय। आता कट ऑफ तुम्हाला आता सांगायला किती लागलाय, 50 ते 60। मग मला सांगा जो 50 ते 60 कट ऑफ लागलाय तो काही इथून तुमचं कव्हर होत नाही का। आपण काय करतोय, आपण लागतोय यांच्या मागे आणि राहून जातोय हा, आणि तेच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। जर तुम्ही हे जर क्लिअर केलं ना की मला सर्व अभ्यास नाही करायचा, मला प्रयत्न करायचे यासाठी, अरे 70 ते 80 जर एवढाच अभ्यास केला ना तुम्ही, मी तुम्हाला खात्रीने सांगतोय कट ऑफ क्लिअर होईल म्हणून, खात्रीने। त्यामुळे टार्गेट हा नसायलाच पाहिजे जर तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा क्लिअर करायची। मला 100 पैकी 100 घ्यायचंय, हा ऍटिट्यूड दूर ठेवा। हा ऍटिट्यूड जर ठेवलं तर हा सेग्रिगेशन करता येणार नाही की कोणता करायचा कोणता सोडायचा। आपण लागतो सर्वांच्या मागे, आपण लागतो 100 पैकी 100च्या मागे। आणि सिलेबस एवढा मोठा आहे की कोणता किती मोठा स्कॉलर जरी आला ना तरी एका वर्षात पूर्ण सिलेबस कंप्लीट नाही करू शकणार, एवढा मोठा सिलेबस आहे। आणि अँबिग्युटी एवढी जास्त आहे की आयोग काय विचारेल याची गॅरंटी नाही। आणि आपण असंच ऐकतो, ज्यावेळी मी शिकवतोय पेड क्लास असू द्या, युट्यूबला असू द्या,
सर आयोगाची काही गॅरंटी नाही बरं का की काय विचारल्या जाईल, म्हणून काय तर मी सर्वच करत सुटतोय. अरे सर्व जर करत सुटतोय, हेच करतोय, तर हा एका वर्षात होण्यासारखा नाही आहे, हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग काय करायचं, याला फोकस करा. हा भाग कसं काढता येईल ना, कसं वेगळा करता येईल आणि कसं करता येईल, सिंपल आहे रे. पीवायक्यू करा, पीवायक्यू करा, पीवायक्यू करा, काय करायची गरज. पीवायक्यूच चांगलं अनालिसिस करा. पीवायक्यू समजून घ्या की कोणत्या घटकावर विचारले जात आहे. हा जर तुमच्या लक्षात आलं की आयोगाचा पॅटर्न कसा बदलतोय. बरेच प्रश्न असे असतात की कधी कधी काय होतं ना, इव्हन मी ज्यावेळेस मी शिकवतोय बॅचला आणि मग पेपर होतो, पेपरमध्ये लक्षात येते की अरे 20 प्रश्न राज्यसेवाच्या पेपरमध्ये 20 प्रश्न जनरल सायन्सवर विचारले. इथून लक्षात येते की अरे 18 प्रश्न मी शिकवलेल्या भागातून आहे. मग मी काय करतोय, यातले उरलेले जे 2 प्रश्न आहेत ना, हे नेक्स्ट बॅच मध्ये ऍड करतोय, त्याचे प्रॉपर नोट्स ऍड करतोय. आणि असं बऱ्याचदा झालेलं आहे की या 2 प्रश्नांवर पुढच्या वर्षी परत प्रश्न विचारलाय. बर्नॉलिस प्रिन्सिपल फिजिक्स मध्ये आहे बघा, सलग 2 वर्षी विचारले की नाही. मला वाटतं 23 मध्ये आणि 24 मध्ये काहीतरी विचारलं. मी 23 मध्ये ज्यावेळेस पेपर झाला लगेच माझ्या नोट्स मध्ये ऍड केलं. माझं लगेच प्रायोरिटी. त्याच्या आधी मला बर्नॉलिस प्रिन्सिपल माहित होतं का? हो माहित होतं, पण मी शिकवत का नव्हतो, कारण आयोगाने कधी भरत तेवढा दिलेला नाही, तेवढा खोल तेवढा डीप जाऊन कधी विचारलेलंच नाहीये. मी लगेच माझ्या नोट्स मध्ये ऍड केलं. पुढच्या वर्षी जो भाग शिकवलेला होता त्यातलाच प्रश्न आला, काही वेगळा आलेला नाहीये. आणि असे तुम्हाला मी बरेच टॉपिक सांगू शकतो. मग अशा वेळेस बघा, माझा जर ऍटिट्यूड असता 100चा तर मी आधीच शिकवलं असतं बर्नॉलिस प्रिन्सिपल. पण या चक्करमध्ये मग मी सायन्स वर्षभर शिकवावं लागलं असतं. सायन्स हा वर्षभर शिकवावं लागलं असतं मला. त्यामुळे मला पण स्ट्रॅटेजी आखावी लागते, ते तुम्हाला पण करावं लागणार आहे. हा, म्हणून म्हणतोय की याच्या मागे लागू नका, हे याच्या मागे लागा, प्रयत्न करा. हा भाग नक्की 1 ते 2 वर्षात, कारण इथून तुम्हाला मिळतं की नेमकं काय अभ्यास करायचा आहे, हा नेमका तुम्हाला मिळतं. आणि याच्या मागे लागलं तर मग तो ऍटिट्यूड असेल की मला सर्वच करायचे. आयोगाची काही गॅरंटी नाही बरं का की काय विचारेल. आणि हे सर्व करण्याच्या चक्करमध्ये जो इम्पॉर्टंट भाग आहे तो राहून जातो. बरं, यातही सांगतोय की हा 70 ते 80, म्हणजे तुम्ही पीवायक्यूचं खूप अनालिसिस केलं तरी पण हे 70 ते 80% भाग 100% तुम्हाला पेपरमध्ये येतीलच, याची पण गॅरंटी नाही. तो तुम्ही जेवढा अनालिसिस करणार तेवढं चांगलं आहे. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी जे गोड चूक काय आहे की हे समजणे, एव्हरीथिंग अंडर सन. जो काही सूर्याच्या खाली आहे त्यावर काही आयोग प्रश्न विचारतात. अरे विचारू द्या, सिलेबसच तसा काहीच आहे. अरे सिलेबस मध्ये फक्त सामान्य विज्ञान लिहिलेलं आहे, तर सामान्य विज्ञान जर अभ्यास करतो म्हटलं ना, 10 वर्ष अभ्यास करा, सामान्य विज्ञान संपणार नाहीये. बरोबर की नाही? मग काय पीएचडीच्या लेवल पर्यंत करायचं का? काय 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 सोडायचं आणि काय करायचं हा तर लक्षात यायला पाहिजे. मग काय बर्नॉलिस प्रिन्सिपल काय एकच आहे का भौतिकशास्त्रात? अजून असे बरेच आहेत, बरेच असे नियम आहेत. बरोबर. आणि जर तुम्ही हा जर ऍटिट्यूड जर चेंज केला तर मग मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की तुमचा आता अभ्यास योग्य दिशेने होईल. योग्य दिशेने होईल तर मग ज्या छोट्या छोट्या चुका आहेत, छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या सहज अवॉइड होतील. फक्त हा एक ऍटिट्यूड चेंज करा. छोट्या कोणत्या चुका आहेत बघा, तुमचा एक रिअलिस्टिक प्लॅन तयार होईल. आता तुम्ही ना रिअलिस्टिक आहे की मला कट ऑफ क्लिअर करायचंय, मला आउट ऑफ नाही घ्यायचंय. बरं, एमपीएससीच्या इतिहासामध्ये कोणी माहिती आहे का की ज्याला आउट ऑफ मिळाले? नाहीये ना. हा, मग तुमचा जो प्लॅन होईल तो रिअलिस्टिक प्लॅन होईल, तयार होईल की आता मला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी प्लॅन तयार करायचंय, 100 पैकी 100 साठी नाही. दुसरं अजून काय करेक्ट होईल तुमचं की पीवायक्यू आणि सिलेबसवर तुमचा ऑटोमॅटिक फोकस आहे तो वाढेल. का? कारण तुम्हाला माहित आहे की कट ऑफ क्लिअर प्रश्न सिलेबस मधूनच येणार आहे. सिलेबस आणि त्यातल्या त्यात जर या एका वर्षात जर अभ्यास करायचा आहे तर मग काय करायचं, पीवायक्यू जास्त भर. आणि मी अजिबात हे म्हणत नाहीये की उरलेले जे 20 ते 30 प्रश्न होते ते करू नका म्हणून. मी अजिबात हे म्हणत नाही आहे की तुम्हाला जो भाग वाटतो ना की नाही तो विचारला जाऊ शकतो, काही विचारला जाऊ शकतो, मी अजिबात म्हणत की तो सोडूनच द्या म्हणून, तो पण करा. पण मी हे म्हणतोय की आधी जो 70 ते 80% भाग आहे तो आधी करा. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतोय की जर तो करता करता जर वेळ उरत असेल तुमच्याकडे तर 20 ते 30% करा. आणि नाही उरणार, हा माझा चॅलेंज आहे. 70 ते 80% भाग करायला पण वेळ उरणार नाहीये यावर्षी. एवढा मोठा सिलेबस आहे.
बरं, फक्त वाचून होणार आहे का? नाही. अरे 2 ते 3 वेळा रिडिंग करायचे, नोट्स काढायचे आहेत, मॉक टेस्ट द्यायचे, हे पण करायचे. फक्त वाचन करायचं नाहीये. मग याला पण कुठं वेळ देणार? आणि तुम्हाला वाटते का की तुम्ही रिव्हिजन केलंच नाही, तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केलीच नाही, राज्यसेवा जर देताय तर, तुम्ही एमसीक्यू प्रॅक्टिस केलंच नाही जर तुम्ही कंबाईन किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय तर, राईट, आणि तुम्ही जर नोट्स काढलेच नाही तर तुम्हाला वाटते का की खरंच परीक्षा पास होईल म्हणून? शक्यच नाहीये, शक्यच नाहीये. आणि म्हणून सर्वजण, इव्हन टॉपर असू द्या, शिक्षक असू द्या, सर्व हेच सांगतात, तुमचे सोर्स लिमिटेड ठेवा, रिव्हिजन जास्त करा. बरोबर? आणि जर तुम्ही असं जर करू शकले, ज्या पद्धतीने मी ऍटिट्यूड चेंज सांगतोय, तर तुम्ही हे अवॉइड करणार की तुम्ही नोट्स कलेक्टर नाही बनणार, तुम्ही नोट्स कलेक्टर बनण्याचा जो प्रयत्न करता ना, की नाही यार तो काहीतरी सुटून जाईल, ज्याला फोमो म्हटलं जातं, फिअर ऑफ मिसिंग आउट, की फोमो असतो ना, काहीतरी सुटून जाईल म्हणून तो पण करतो. अरे तो पण सुटून जाईल म्हणून ते पण नोट्स आणले, अरे ते काहीतरी सुटून जाईल म्हणून टेलिग्रामवर मिळालं ते पण घेतलं मी. हा फोमो तुमचा सहज दूर होईल का? कारण आता तुमच्याकडे रिअलिस्टिक प्लॅन आहे ना. म्हणून एकदा ना ऍटिट्यूड मध्ये चेंज करा, की मला अभ्यास नेमका का करायचा आहे आणि कसा करायचा आहे. हा ऍटिट्यूड जर चेंज केलं ना, हे चुका सहज अवॉइड होतात. नेक्स्ट, स्टॉप वेस्टिंग टू मच टाइम ऑन न्यूजपेपर. परत फोमो जर राहिलं ना, तर नेमकं न्यूजपेपरवर आपण खूप वेळ घालवत बसतो. अरे तुम्ही रोजचा न्यूजपेपर वाचा, म्हणजे आज वाचा तर खरंच आठवणार आहे का पेपरच्या वेळेस? नाही, तुम्हाला मॅगझिन वाचावंच लागणार आहे. न्यूजपेपरवर तुम्हाला तासभर दिलं खूप झालं, तासभर दिलं खूप झालं का? कारण त्या न्यूजपेपरमध्ये काय वाचायचे हे जर कळालं पाहिजे तुम्हाला. दुसरं आहे की न्यूजपेपरमध्ये नेमकं कशासाठी वाचायचं, की नेमकं ट्रेंडिंग काय काय सुरू आहे त्याची एक आयडिया, आणि आपली अनालिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी एडिटोरियल वाचण्याचं गरजेचं आहे, म्हणून न्यूजपेपर आहे, राईट. पण आपल्याला काय होतो? आपल्याला होतो फोमो का? कारण आपल्याला काहीतरी सर्वच करायचंय ना, त्यामुळे काहीतरी सुटून जाईल ही भावना नेहमी असते, करेक्ट. पण जर तुम्ही ते जर अवॉइड केलं, तुम्ही एक रिअलिस्टिक प्लॅन केला, तर रिअलिस्टिक प्लॅन मध्ये मग रिव्हिजन पण येईल, रिअलिस्टिक प्लॅन मध्ये नोट्स पण येईल, बरोबर की नाही? आणि म्हणून ही जी एक चूक आहे की जमेल तेवढं अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. तुमचं सांगतोय की अभ्यास आहे अगदी स्ट्रीमलाईन होईल, तुम्हाला वाटते ना काहीतरी सुटून जातोय, तर जे जे तुम्हाला वाटते की सुटून जातोय तो लिहून ठेवून द्या, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. पण आधी जो प्रायोरिटी आहे त्यात तो काम करा. जो प्रायोरिटी आहे ना ते आधी करा, जी सेकंडरी प्रायोरिटी आहे ते नंतर करा. आपण आताच सगळं करतोय, त्यांनी होणार नाही आहे. परीक्षा येतपर्यंत मग टेन्शन येईल की मग माझा हाही राहील माझं तोही राहील का? कारण हे या कारणामुळे. मी तुम्हाला सांगतोय की एक डॉक्टर मला भेटले होते, त्या डॉक्टरांनी एमडी केले, हार्ट स्पेशालिस्ट, आणि ज्या वेळेस त्यांचा विचार होता की त्यांना ना या फील्डमध्ये यायचं होतं की एमपीएससी किंवा युपीएससी मधून एक क्लास 1 अधिकारी बनायचं होतं, हार्ट स्पेशालिस्ट. बरं का, वय किती माहिती आहे? 30च्या आत. मी त्यांना विचारलं की तुम्ही बरं एमबीबीएस केलं, एमडी केलं, त्यानंतर अजून काही त्यांचे डिप्लोमा हे ते कोर्स आहेत ते पण केलेत. मी विचारलं की कसं काय? तर मी म्हणे की पहिल्या अटेम्प्ट मध्ये म्हणे सर्वच क्लिअर केलं, पहिल्या अटेम्प्ट मध्ये सर्व एंट्रन्स क्लिअर केलं, आणि पहिल्या जेवढे त्यासाठी वर्ष असतात तेवढ्या वर्षामध्ये सर्व क्लिअर केलं. तर त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी हे सांगितलं की मी म्हणे कधीच पूर्ण अभ्यास केला नाही. मी मागच्या इव्हन एमबीबीएस एमडी झालेला डॉक्टर सुद्धा हेच म्हणतोय की मी मागच्या 5-6 वर्षाचे पेपर पाहायचो, कोणावर जास्त भर आहे तो आधी करा, बाकीचे नंतर करा. यातून म्हणे मी सहज क्लिअर कर देऊ. म्हटलं तुमचं तुमची जी मेंटॅलिटी आहे ती रेडी आहे, तुम्हाला काय पाहिजे आता? तुम्हाला फक्त नोट्स पाहिजेत, मागच्या वर्षी पेपर पाहिजेत, या तुम्ही घरात अभ्यास करा, तुम्हाला कोणत्या क्लासची पण गरज नाहीये. आले का लक्षात? तर ही स्ट्रॅटेजी आहे परीक्षा क्लिअर करण्याची. कोणतीही परीक्षा, जरी इथं कोणी म्हणसेल की एव्हरीथिंग अंडरस्टँड, तरी पण सर्वच विचारले जात नाही, आणि आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे नाहीये, हे अगदी क्लिअर करून ठेवा. ऑल क्लिअर? चला, मला नेमकं काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरं हे लक्षात ठेवा की परत एकदा रिमाइंड करतोय मी की आपलं 14 ऑगस्टला रात्री 9 वाजता कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करता येईल, जिथं तुम्हाला तुमचे डाऊट्स आहेत ते विचारता येईल. ठीक आहे, म्हणजे तुमचे डाऊट एकत्र आले तर मी कलेक्ट करून मग तुम्हाला त्याला प्रॉपर ऍड्रेस करू शकतो.
नाही तर गुगल मीट मध्ये तेवढा वेळ मिळणार नाही, सर्वजण माईक ऑन करतील आणि बोलत राहतील तर. करेक्ट. आणि जर बॅच जॉईन करायची आहे तर हे बघा, आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे, स्वराज्य 3.0 नवीन बॅच सुरू होत आहे. ऍडमिशन सुरू झालेले आहेत कालपासून. त्यामुळे एका आठवड्याची बॅच सुरू होईल आणि लक्षात ठेवा की लाईफ टाइम साठी आहे. आतापर्यंत जी बॅच होती ती स्वराज्य 2.0 बॅच होती, फुल झाली आता. यामध्ये तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स, इंटरव्ह्यू, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, एमसीक्यू प्रॅक्टिस आहे, यासोबत एनसीआरटी फाउंडेशन 18 बुक घरपोच मिळतील, ऑफिसर मेंटॉरशिप ते पण मिळेल. राईट. भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय आहेत, इन्स्टॉलमेंट मध्ये भरता येईलच. माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचे. नेक्स्ट आहे की आपण लवकरच आन्सर रायटिंग साठी एक प्रोग्राम सुरू करतो, युट्यूबला फ्री आहे. कनेक्टेड राहा, तुम्हाला सर्व याचं अपडेट मिळेल. आणि जर कंबाईनची बॅच जॉईन करायची आहे तर मग ब्रह्मास्त्र बॅच आहे. इथं पण लक्षात ठेवा, प्रीलिम आणि मेन्स सर्व कव्हर होईल. मेंटॉरशिप प्रोग्राम इथं पण आहे, मॉक टेस्ट आहे, करंट अफेअर्स आहे, सर्व इथं मिळेल. इथं पण डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय ते पण मिळेल. सो 2027 ची जर तयारी करताय, मग ती राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, अजिबात उशीर करू नका. कारण अजून जर उशीर केलं तर तेवढ्याच कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करावा लागेल, है ना. खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या होतील. बॅच जॉईन करायचे आताच निर्णय घ्या, कारण राहिलेत किती, फक्त 9 ते 10 महिने आता राहिलेत फक्त. ऑल क्लिअर. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. तुमचे अजून काही डाऊट्स असतील नक्की चॅट बॉक्स मध्ये टाका, किंवा तुम्हाला वर्कशॉप साठी मी तुम्हाला एक QR कोड दिलेय, तो स्कॅन करून त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकला तरी पण चालेल. यस. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.